बांद्र्यातून बांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यात आली आणि या सगळ्या संदर्भातला एक व्हिडिओ अखिल चित्रेंनी ट्विट केलाय। हेरिटेज वास्तूवर दारूची पार्टी होतेच कशी आणि या सगळ्यांना परवानगी देतच कोण? दारू पार्टीसाठी संयोजक कोण आहेत? तर महाराष्ट्र पर्यटन विभाग आहे का? असा संतप्त सवाल करत अखिल चित्रे यांच्याकडून सरकारवर निशाणा साधण्यात आला आणि कुठे आहेत महाराष्ट्राचे सो कॉल्ड सांस्कृतिक मंत्री असं देखील आशिष शेलार यांना त्यांनी चिमटा काढलेला आहे। तर चित्रेंनी ट्विटमध्ये काय म्हटले आपण पाहूयात। महाराष्ट्रातील किल्ल्यांवर हे काय सुरू आहे? पोर्तुगीजांनी बांधलेल्या नंतर ब्रिटिश आणि मराठा अशा साम्राज्यांच्या इतिहासाची साक्ष देणाऱ्या हेरिटेज वास्तू असलेल्या बांद्रे किल्ल्यावर दारूची पार्टी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग BMC परवानगी देतच कसं? किल्ल्यावरील या दारू पार्टीसाठी संयोजक कोण? तर महाराष्ट्र पर्यटन विभाग। नक्की काय सुरू आहे? कुठे आहेत स्थानिक आमदार आणि महाराष्ट्राचे सो कॉल्ड सांस्कृतिक मंत्री आशिष कुरेशी? सुरुवात राजधानी मुंबईतील उपेक्षित किल्ल्यांपासून करायची आणि बोभाटा झाला नाही तर याच दारू पार्ट्यांचे उपद्व्याप महाराष्ट्रातल्या इतर किल्ल्यांवर करायचे, हेच भाजपा आणि त्यांच्या नोकर पक्षांचं ढोंगी हिंदुत्व आणि लबाड संस्कृती आहे, असं ट्विट अखिल चित्रेंनी केलं आहे। किल्ल्यावर दारू पार्टी आणि त्याला परवानगी, हे तर अति झालं आहे। म्हणजे ऐतिहासिक स्थळांचं पावित्र्य नष्ट करणं हा त्यामागचा उद्देश असा मला दिसतोय। तुम्ही परमिशन देताच कशी? जो कोणी परमिशन दिला असेल, ज्या अधिकाऱ्यांनी, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे। ऐतिहासिक स्थळामध्ये असे दारू पार्ट्या होता आणि उत्पादन शुल्क विभाग जर त्याला रितसर परवानगी देत असेल तर ते लाच घेऊन परवानगी दिलेली आहे, पैसे घेऊन दिलेले आहे आणि त्या पवित्र स्थळांचं पावित्र्य घालवण्याचं पाप या लोकांनी केलेलं आहे। अनेक वेळा माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे की काही गोष्टींमध्ये आपले मतभेद आपण बाजूला ठेवले पाहिजे। ड्रग्ज असतील, चुकीच्या घटना ज्या तुम्ही म्हणता अशा होत असतील तर याच्यासाठी ड्रग्ज विरोधात जर मोठं काही महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकार करत असेल तर आम्ही ताकदीने सरकार बरोबर उभं राहू। पण ड्रग्ज माफिया, ड्रग्ज ह्या सगळ्याबद्दल झिरो टॉलरन्स हा देशात, जगात आणि आपल्या राज्यात असलाच पाहिजे। बातमी लोणावळ्यामधून आहे। लोणावळा शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं भव्य शक्ती प्रदर्शन करत निवडणुकीमधील आपली ताकद दाखवली आहे। या रॅली दरम्यान आमदार सुनील शेळके यांनी भाजपावर जोरदार प्रहार केला। पलटूराम म्हणत त्यांनी नाव न घेता माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर टीका केली आहे। तळेगावमधील निवडणूक सोबळावर लढण्याची घोषणा केल्यावर भाजपच्या गोटात भीती बसली आणि अनेक भाजप नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी रांगा लावल्यात, असं शेळकेंनी म्हटलंय। त्यानंतर संध्याकाळी येताना इतके बगल बच्चे कोण आहेत मला माहित नाही, मला त्यांची नावही घ्यायची नाही। त्यांना येऊन भेटले आणि त्यांना विनंती केली। त्यांचं काय झालं मला माहित नाही, त्यांच्या काय चर्चा झाल्या आणि दुसऱ्या दिवशी पलटूराम मामानं पलटी मारली। म्हणाले अशी कुठलीच चर्चा झाली नाही। तळेगाव मधली भूमिका स्पष्ट करत असताना सांगितलं आपली युती होत नसेल तर आपण आपल्या पद्धतीने लढा, आम्ही आमचं लढायला सुरुवात करतो। मी लोणावळ्यातनं तळेगावला जाऊपर्यंत जवळपास 28 उमेदवारांची यादी तयार केली। भारतीय जनता पक्षातली लाईन लागली होती प्रवेश करायला।